वेलकम टू समृद्धी व्लॉग मित्रांनो. तर आता संध्याकाळसाठी समृद्धीच्या पप्पांनी आणलेली आहे कोळंबी म्हणजे फ्रॉन्स. हे फ्रॉन्स फ्राय करायचे. तर आपण फ्रॉन्स कोणाला आवडतात हे पण सांगा. आणि ही आणलेली आहे फिश. कसली भारी फिश आहे बघा. मार्गशीर्ष महिना आहे, मी नाही खात, पण मुलं आणि समृद्धीचे पप्पा खातात. आता हिला आपण सुरुवातीला मस्तपैकी छानसं धुवून घेऊयात, स्वच्छ करूयात फिशला आणि याला. ओके, इकडे मी मसाल्याची तयारी केलेली आहे. धने, लवंग, मिरे, फूल, पुदिना, टोमॅटो, ओलं खोबरं. कधी पण फिशच्या भाजीसाठी किंवा फिश फ्रायसाठी ओलं खोबरं यूज करायचं. तेजपत्ता, मिरची, दालचिनी, कोथिंबीर, फूल हे सर्व भाजून घ्यायचं. फक्त खोबरं नाही भाजायचं, हे सर्व मिक्सरमध्ये वाटायचं. धने आणि फूल हे भाजून घ्यायचं आणि कांदा. ओके, बाकीचं काही भाजायचं नाही. तर हे आहे वाटण, म्हणजे हे आहे वाटण्यासाठीचं सामान. ओके, तर चला आपण स्टार्टिंगला हे स्वच्छ धुवून घेऊयात 2-3 पाण्याने. ओके, तर आता आपण हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. हे असं जाळीमध्ये नितळायला ठेवायचं. याला यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे. आता याला आपण 65 मसाला, रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून लावणार आहोत. त्याचं कोटिंग करणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू. याला पण अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, मसाला आणि रवा, थोडंसं चना पीठ, तांदळाचं पीठ कोटिंगला लावणार आहोत. 65 मसाल्याचं कॉर्नफ्लॉवर. 65 मसाला म्हणजे कॉर्नफ्लॉवर. ओके, हे समृद्धीच्या पप्पांनी आणलेलं आहे येताना त्याच्यासोबत, पण हे मी यूज नाही करत आहे. काय माहिती, मला हे आवडतच नाही आहे. तर आता आपण फिशला अद्रक लसूण पेस्ट लावलेली आहे. आता आपण लिंबू लावूयात. मस्त अद्रक लसूण पेस्ट लावून घ्यायची आहे. बघा, मस्त लावलेली आहे मी इथे अद्रक लसूण पेस्ट. आता कोळंबी पूर्ण पाणी नितळलेलं आहे यातलं. याला पण अद्रक लसूण पेस्ट लावून घेऊयात आपण. याला पण अद्रक लसूण पेस्ट लावून घेऊयात. आता हे लिंबू चिरून अर्ध लिंबू याला आणि अर्ध लिंबू त्याला असं लावूयात आपण. लिंबू छान लावलेलं आहे मला. हे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि थोडासा रवा मिक्स करून याला मी लावते. अजून लावूयात आपण. तर आता आपण याला मसाल्याची कोटिंग केलेली आहे बघा. आता याचं अर्धा आपण मसाला फ्राय करूयात, अर्धं फक्त रवा फ्राय करूयात. ओके, हे मी इथे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे.
त्याच्यावरती आपण यातले अर्धे रवा फ्राय करायला टाकूयात आणि हे आपण फ्रीजमध्ये मॅग्नेट करायला ठेवूयात. तोपर्यंत होईल. मच्छीला पण तुम्ही असं मॅग्नेट करायला ठेवलं तर अजून चांगले होते, पण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. आता आपण हे रवा घेतलेला आहे, त्यात आपण हे कढी पीठ मिक्स करूयात. तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स करू शकता. माझ्याकडे आता तांदळाचं पीठ नाही आहे. हे वरून कोटिंग, कारण याने खूप खुसखुशीत होते मच्छी. हे असं आपण थोडंसं आधी टाकायचं असं आणि ही फिश घ्यायची. आता आपण याला रवा आणि बेसनचं कोटिंग केलं आहे, असं साईडने तेल टाकूया आपण. खूप लोक डायरेक्ट तेलात फ्राय करतात, पण मी तवा फ्राय करते. असं तेलात फ्राय नाही करत, जेणेकरून की जास्त तेल आपल्या पोटात नाही जात. तर इथं मस्त फिश फ्राय होती. बघा कशी क्रंची क्रंची झाली आहे ते. आणि इकडे भाजी बनवते मी. फिशची भाजी मी काळ्या कढीतच बनवते, छान होते. आता यामध्ये आपण मसाला टाकूया. या फिशची भाजी करायची आपल्याला. हा कांदा खायला चिरून ठेवलेला आहे. बघा मित्रांनो, इथे खुसखुशीत फिश रेडी झालेली आहे. बघा मस्त. इकडे मी रस्सा पण बनवलेला आहे फिशचा, गार्निशिंग राहिलेली आहे. आता मी भाकरी बनवते यांच्यासाठी मस्तपैकी. आणि इकडे प्रॉन्स सुद्धा मॅग्नेट झालेत, हे एका साईडला फ्राय करते मी. ओके, बघा इथे आता मी भाकरी पण टाकलेली आहे. मी दुसरी भाकरी करत आहे. भाजी झाली आहे तर पाहूयात आपण. तर आपली फिशची भाजी पण तयार झालेली आहे. कोळंबी पण फ्राय होती आहे. फ्राय पण रवा फ्राय पण झालेला आहे. आणि आता समृद्धीच्या पप्पाची ताट पण तयार केलेली आहे. तर माझी यूट्यूब फॅमिलीने बनवलेली प्रॉन्स फ्राय फिश थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप करू नका, फुल वॉच करा. बाय, टेक केअर.